रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन रेल्वे मार्फत रेल्वे ग्रुप डी ची भरती निघाली आहे। 32,438 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे चालू झाले ऑनलाईन पद्धतीने। 23 जानेवारी 2025 पासून जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। तर रेल्वे ग्रुप डी ची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघाले तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये वयोमर्यादा काय, यामध्ये काय यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला कोणकोणते वेळ असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला रेल्वे ग्रुप डी या भरतीची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। फक्त 10वी पासवर आणि ITI जरी झाला असेल तरी फॉर्म भरता येते आणि तुम्ही ITI केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला 10वीच्या बेसवर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर 32,438 जागांसाठी ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 41 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 18 ते 39 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। ओपन कॅटेगरीचे 18 ते 36 वर्षापर्यंत मुलं फॉर्म या ठिकाणी भरू शकता, ठीक आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार प्लस या ठिकाणी पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे तर ते मी तुम्हाला दाखवून देतो। सेंट्रल मुंबईमध्ये 3,244 जागा आहे, त्याचबरोबर जबलपूरमध्ये 1,614 जागा आहे, मुंबईमध्ये 4,672 जागा आहे, हाजीपूरमध्ये 1,250 जागा आहे, भुवनेश्वरमध्ये 964 जागा आहे, त्याचबरोबर कोलकातामध्ये 1,775 जागा आहे, त्याचबरोबर जे अलाहाबादमध्ये 2,020 या ठिकाणी जागा आहे, त्याचबरोबर जे गोरखपूरमध्ये 1,332 जागा आहे, त्याचबरोबर जयपूरमध्ये 1,433 जागा आहे, त्याचबरोबर गुवाहाटीमध्ये 2,048 जागा या ठिकाणी, दिल्लीमध्ये 4,086 जागा या ठिकाणी, सिकंदराबादमध्ये 1,442 जागा या ठिकाणी, बिलासपूरमध्ये 1,337 जागा आहे, कोलकातामध्ये 1,044 जागा आहे, त्याचबरोबर हुबळीमध्ये 490 जागा आहे, चेन्नईमध्ये 2,249 या ठिकाणी जागा आहे। तर एवढा या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी मध्ये जे जागा आहे तर 10वी पास वाले सुद्धा विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जे ऑलरेडी चालू झाले रेल्वे ग्रुप डी चे 23 जानेवारी पासून फॉर्म चालू झाले आणि 22 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे CBT, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे यामध्ये तर ते असणार आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल तुमचं असणार आहे। अशा प्रकारे जे रेल्वे ग्रुप डी भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे CBT लेखी परीक्षा असणार आहे आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहणार आहे। तुम्हाला आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सेंटर या ठिकाणी भेटू शकते, आपला जिल्हा आपल्याला सेंटर भेटू शकते किंवा आपल्या जिल्ह्यामधला जवळपास जिल्हा आपल्याला जे पेपरसाठी रेल्वे ग्रुप डीचे सेंटर या ठिकाणी भेटू शकते, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी मध्ये जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचा पेपर असणार आहे 100 मार्काचा आणि परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे करंट अफेअर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 1च मार्क असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे लावायचे नाही आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये भयानक नेगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे। 3 जर प्रश्न चुकवसाल तर 1 मायनस आपला या ठिकाणी होणार आहे, 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी अभ्यास करून जात असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुक्के मारायचे नाही, एक लक्षात ठेवा, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये जबरदस्त आहे। 3 प्रश्न जर चुकवसाल तर 1 आपला जो बरोबर असणार आहे प्रश्न तर तो या ठिकाणी मायनस होणार आहे, ठीक आहे।
तर आतापासून जे आपण विद्यार्थ्यांना रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा. मी तुम्हाला इथून 2-3 महिन्या अगोदरपासून सांगत आलो की रेल्वे ग्रुप डी ची भरती निघणार आहे म्हणून, आणि त्या हिशोबाने तुम्ही आपापल्या तयारीमध्ये त्या ठिकाणी जुटून गेले होते त्यावेळेस. ठीक आहे, तर अजूनही वेळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो गेलेली नाही आहे, तर अजूनही जे आहे तुमच्याजवळ वेळ आहे. तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये उंची किती लागते तर पहा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WS जो पण SBC SBC, तर यामध्ये उंची लागत नाही. ठीक आहे, उंचीची काही यामध्ये अट ठेवण्यात आलेली आहे. मुलांसाठी सुद्धा काही उंचीची अट नाही आणि मुलींसाठी सुद्धा उंचीची काही अट नाही आहे. ठीक आहे, तुमची हाईट कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते. ठीक आहे, हाईटची यामध्ये काही अट नाही आहे. तर यामध्ये जे ग्राउंड होणार आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर पहिला जो इव्हेंट आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये पुरुष उमेदवारांसाठी 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे 100 मीटर, आणि ते तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतर मारावं लागणार आहे. जे पण पुरुष उमेदवार 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावणार आहे आणि 2 मिनिटाच्या अंतर धावणार आहे, तर ते या ठिकाणी पास होणार आहे. ज्यांना जास्त टाइम लागणार आहे तर ते मुलं फेल सुद्धा केले जाऊ शकणार आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो 1 किलोमीटर रनिंग आहे यामध्ये, आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 4 मिनिट 15 सेकंडचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे हे ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, हे 2 इव्हेंट असणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिलं जो इव्हेंट आहे तर 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन महिला उमेदवारांना 100 मीटर धावावं लागणार आहे, आणि तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतर ते करावं लागणार आहे. ज्या पण महिला उमेदवारांनी 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावल्या, 2 मिनिटाच्या अंतर ते आल्या, तेव्हाच ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, तेव्हाच ग्राउंड पास असणार आहे. आणि जास्त टाइम जर झाला तर फेल सुद्धा या ठिकाणी केलं जाऊ शकते. ठीक आहे, एक लक्षात ठेवा अशा प्रकारे आहे. तर ग्राउंड एकदम हार्ड नाही आहे यामध्ये, एक लक्षात ठेवा. तर हार्ड यामध्ये पेपरच तुमचा उतरणार आहे, तर ग्राउंड एकदम इजी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिला आपण महिला उमेदवारांसाठी तर 1 किलोमीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी, आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला जो टाइम देण्यात येणार आहे 5 मिनिट 40 सेकंड पर्यंत टाइम देण्यात येणार आहे. ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग ह्या 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर येणार आहे, तर त्या महिला उमेदवार या ठिकाणी रनिंग क्वालिफाय असणार आहे, रनिंग या ठिकाणी पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग ह्या 5 मिनिट 40 सेकंडच्या वरती जास्त टाइम जाणार आहे, तर त्या महिला उमेदवारांना अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. तर आतापासून जे अभ्यास सुद्धा चालू दे, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा. ग्राउंडपेक्षा जर जास्त जर आपल्याला फोकस करायचा तर ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पेपरवर करायचं, कारण की रेल्वे ग्रुप डी मध्ये जे पेपरच खूप मेन आहे. ठीक आहे, एक वेळा पेपर पास झाला की ग्राउंड सुद्धा ऑटोमॅटिक निघून जाते. ठीक आहे, ग्राउंड जास्त यामध्ये हार्ड नाही, एक लक्षात ठेवा. तर 1-2 महिने जरी प्रॅक्टिस केली तरी सुद्धा जमून जाते, कारण की एवढं ग्राउंडला टफ नाही आहे रेल्वे ग्रुप डी भरतीचं. प्रॅक्टिस जे आहे 1-2 महिन्यात प्रॅक्टिस आहे रेल्वे ग्रुप डीची होऊन जाते. तर सर्वात जास्त जो फोकस तुम्हाला ठेवायचा आहे तर तो आपल्याला पेपरवर ठेवायचा आहे. तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. सेल्फ स्टडी तुम्ही आतापासून करा. ठीक आहे, चांगले पुस्तक घेऊन घ्या, जे पण चांगले ज्या पुस्तकांचा रिझल्ट आहे तर तेच पुस्तक आतापासून तुम्ही वापरा या ठिकाणी. ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.